नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये इनपुट आउटपुट पाहू. ठीक आहे. तर बऱ्याच साऱ्या एक्झामला विचारला जातो हा पॅटर्न. सीसॅटचा विचार करता एखाद्या 1-2 मार्क्सला विचारला जातो. कुठलीही एक्झाम घ्या, एक स्पेसिफिक एक्झाम नाही, प्रत्येक एक्झामला हा पॅटर्न विचारला जातो. एकदम बेसिक पासून जा असं सांगितलं तुम्ही, तर मी बेसिक पासून हे करतो. ठीक आहे. पार्ट फर्स्ट आहे, याच्यामध्ये टाइप्स सांगेल मी, इनपुट आउटपुट कसं सॉल्व्ह करायचं हे सांगेल. नंतरच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक टाइपचे 1-1, 2-2 क्वेश्चन घेईल. एक 3-4 टाइप्स बनतील, ते तुम्ही कंटिन्युअसली पहा. आणि आपली तीच मेथड, कोणती, एकच ट्रिक सर्वीकडे लागू होईल. ठीक आहे. तर बघा, स्टार्ट करू. इनपुट आउटपुट काय आहे, तर एक सिरीज दिलेली जाते, तिला तुम्हाला अरेंज करावं लागतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये टाईप राहतात. काय, एक टाईप आहे वर्ड शिफ्टिंग. वर्ड शिफ्ट केले जातात इकडल्या तिकडं. म्हणजे काय, एखादं नाव दिलेलं आहे, सचिन, रोहित, धोनी वगैरे असे नाव दिलेले आहेत, तर त्याला सिरीजनं लावायचं राहतं. ठीक आहे. किंवा ABCD असे नावं दिलेले आहेत, तर त्यांनी एक स्पेसिफिक आउटपुट दिलेलं राहतं. तर त्यानुसार शेवटचं कसं सोडवायचं ते सांगतो. फक्त टाईप तेवढे काय आहेत हे लॉजिक तुम्हाला लावून पाहायचे आहे. हे लक्षात ठेवा, काय काय लॉजिक लावून पाहायचे. तर वर्ड शिफ्टिंगचं एक लॉजिक लावून पाहायचं. सर्टन पॅटर्न म्हणजे काय पॅटर्न चेंज होतोय, कोणता एच्या नंतर बी येतो, कधी बी येते नंतर एक सोडून एक, असे गॅपनं आपण जसं नंबर सिरीज सॉल्व्ह करतो त्याप्रमाणे वेगवेगळे लॉजिक हे लावत राहायचे. ठीक आहे. फॉरवर्ड ऑर्डर वर्ड हे काय करत राहतात, फॉरवर्ड ऑर्डर दिलेलं राहतं. एखादा वर्ड समोर दिलेला राहतो, एखादा वर्ड पाठीमागे दिलेला राहतो, असं फॉरवर्ड बॅकवर्ड करत राहतात. किंवा रिव्हर्स ऑर्डर किंवा बॅकवर्ड. ठीक आहे. बॅकवर्ड डायरेक्शनना दिलेला होतो. मग नंबर दुसरा टाइप येतो याच्यामध्ये, नंबर शिफ्टिंगचा. नंबर शिफ्ट केलेले राहतील. एक तर प्राईम नंबर शिफ्टिंग केलेली. ठीक आहे. एक असेंडिंग ऑर्डरनी, चढत्या क्रमाने असतील, किंवा मग डिसेंडिंग ऑर्डरनी म्हणजे उतरत्या क्रमाने असतील, किंवा रिव्हर्स ऑर्डरनी असतील, किंवा मग फॉरवर्ड ऑर्डरनी. सेम पॅटर्न आहे, कुठेही काही नाही. फक्त हे तुम्हाला लॉजिक लक्षात यावं म्हणून मी इथं टाईप लिहिलेले आहेत. तर ऍक्च्युअल कशा प्रकारचे क्वेश्चन येतात, कसं सॉल्व्ह करायचं हे आपण साध्या आणि सरळ सोप्या भाषेत मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर बघा, काय दिलेलं राहतं. एक एक्झाम्पल सांगतो कसं तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. समजा तुम्हाला एक इनपुट दिलेलं आहे, AC असं एक इनपुट देते तुम्हाला. ठीक आहे. आणि याच्या काही सर्टन स्टेप देते. स्टेप नंबर 1 फर्स्ट A D. ठीक आहे. तर बघा, 2 नंबरच्या स्टेपला काही थर्ड नंबरची स्टेप असणार आहे AB. फोर्थ नंबर असणार आहे फोर्थ वन स्टेप इज युअर लास्ट स्टेप असं दिलेलं राहतं तुम्हाला सेंटेन्स मध्ये. ठीक आहे. तर बघा, आणि इथं काय चेंज होतो, हे तुम्हाला इनपुट दिलेलं असतं. ठीक आहे. इनपुट दिलेलं असतं, तर तुम्हाला काय सांगते, क्वेश्चन आधी पूर्ण करू. बघा, तर हे असं तुम्हाला दिलेलं राहतं आणि विचारलं जाईल. क्वेश्चन असा विचारला जातो, विच ऑफ द थर्ड स्टेप ऑफ दिस इनपुट, या इनपुटची तिसरी कोणती असेल. काय होतंय,
नेमका क्वेश्चन कसा असतो तो मी समजावून सांगतोय. बघा इनपुट काय दिलेलं आहे तुम्हाला, EACBD. ओके क्लिअर, इनपुट हे दिलेलं आहे. तर तुम्हाला फर्स्ट स्टेप मध्ये काय चेंज होतोय हे पाहायचंय. काय होतं, ए घेतलं, नंतर काय आलं ए, जसं तसं ई इथं आलेलं आहे म्हणून मी बाकीचा पार्ट ए फक्त आपण इथं घेणार आहोत. ठीक आहे, बाकीचा पार्ट मी ऍज इट इज जसाच तसा लिहिणार. नंतर चेंज काय होतो, ए बी आलं, नंतर काय परत ऍज इट इज काय करणार मी जशाच तसंच ते लिहून घेणार. ठीक आहे, सी नंतर काय येतं, सी येतं, नंतर डी येतंय, नंतर ई. म्हणजे तुम्हाला कळतंय की अल्फाबेटिकल ऑर्डरनी याची मांडणी केलेली आहे. तर काय विचारलं तुम्हाला, हे लॉजिक अगोदर फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल की लॉजिक काय येईल हे अगोदर तुम्हाला शोधून काढायचे. लॉजिक काय येईल हे शोधून काढलं की नंतर तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. कसं सोडवता तुम्ही हे मला माहिती नाही, पण मी सांगतोय ते ही पद्धत आहे. बघा इनपुट हे दिलेलं आहे सर्व, तर आता तुम्हाला याचं हे सॉल्व्ह करून घ्यावं लागेल, असं आउटपुट काढून घ्यावं लागेल. सर्व पद्धती ह्या काढून घ्याव्या लागतील. तर कसं अरेंज करणार, अगोदर फर्स्ट तुम्ही काय करणार, याचं आउटपुट काय येणार आहे याच्यावरून ठरवणार. याच्यावरून तुम्हाला काय कळालं लॉजिक वरून की ABCDE म्हणजे असेंडिंग ऑर्डरने आहेत. म्हणजे तुम्हाला हे इनपुट हे काय करावं लागेल, तुमची शेवटची स्टेप काय येणार आहे, असेंडिंग ऑर्डरने अगोदर आउटपुट तुम्हाला काय करावं लागेल, काढून घ्यावं लागेल. काढून घ्यायचं तर कसं काढून घ्यायचं बघा, असेंडिंग ऑर्डर म्हणल्याच्या नंतर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणल्याच्या नंतर काय येईल सुरुवातीला, P येईल. ठीक आहे, P Q, नंतर काय R, नंतर काय S, नंतर काय T, नंतर काय आहे U. ठीक आहे, हे तुमचं काय झालं, आउटपुट झालं. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर आहे, काय करतोय कळतंय. ठीक आहे, आउटपुट झालं. आता बघा याला सॉल्व्ह कसं करायचं. फर्स्ट मला या आउटपुट नुसार तुम्हाला या सर्व इनपुटला काय करायचंय, अरेंज करायचंय ऍज पर इकडलं तुम्हाला कॅल्क्युलेशन हे लक्षात आलेलं आहे की सर्व अल्फाबेट हे अल्फाबेटिकली ऑर्डरने अरेंज केलेले आहेत. त्या पद्धतीने ज्याला तुम्ही अरेंज करणार आहे. पण कसे करायचे बघा, सुरुवातीला मला माहिती आहे आउटपुट काढून घेण्याचा हा एकमेव फायदा आहे की तुम्हाला पटापट सॉल्व्ह करता येतं. P घेतलं मी, पहिले P घेतलं तर मी हे आउटपुट जशाच तसं लिहिणार, वगळता कोणाला P ला. तर काय असणार आहे S. बघा S घेतला मी, P ला घेईल का नाही, कारण ऑलरेडी इथे मी घेतलेला आहे. नंतर काय घेईल मी R, नंतर काय घेईल Q, नंतर काय घेईल U आणि T. आता बरेच जण काय करतात, इथंच काढायचा प्रयत्न करते. ठीक आहे, हे करू नका, डायरेक्ट काय करा, सेकंड स्टेपला तुम्ही याला विसरूनच जा, कारण की तुम्ही ऑलरेडी इथं सर्व व्यवस्थित घेतलेला आहे. ठीक आहे, तर आता बघा नंतरच्या स्टेपला काय घ्यायचं, P च्या नंतर काय येतो Q, ह्या आउटपुट नुसार जायचं. ठीक आहे, P Q. आता बघा यालाच घ्या ना, इथं जायचं जाण्यापेक्षा हे सोपं पडेल तुम्हाला. ओके, तर P च्या नंतर काय आहे, Q आहे. तर बघा हे Q वगळता बाकीची सर्व लाईन लिहून घ्यायची तशी. P ला P घेतलेला आहे, P च्या नंतर Q येतं म्हणून Q घेतलं, मग काय S R U T. ओके, थर्ड स्टेप काय येईल माझी, आता मला काय घ्यायचंय, Q घेतलं, नंतर काय येईल R येईल. बर, P Q R. मग मी हेच इनपुट काय करेल, आउटपुट काय करेल, परत एक रिवाइज करेल. ठीक आहे, P Q ऑलरेडी घेतलेला आहे मी, R आता इथं घेतोय, तर नंतर काय इथं S U आणि T. आता बघा R च्या नंतर मला काय पाहिजे, S पाहिजे, तर इथं ऑलरेडी S आलेला आहे. बघा तरी बघा तुमचं आन्सर इथंच आलेला आहे. P Q R, R च्या नंतर काय पाहिजे मला, S पाहिजे, S घेतलं, S च्या नंतर R तर ऑलरेडी घेतलेला आहे मी, R ऑलरेडी घेतलेला आहे इथं, तर नंतर काय पाहिजे मला, T पाहिजे, T ला इथं घ्या आणि U ऑटोमॅटिकली काय अरेंज झाला. तर बघा तुमचं आउटपुट आलं का हो, हे आलं. ठीक आहे, आलं ना. तर असंच सॉल्व्ह करायचं राहतं. मी एक नेक्स्ट क्वेश्चन घेतो आणि त्याच्यामध्ये कसा चेंज होतो ते तुम्हाला सांगेल. ठीक आहे, बरं याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात की या इनपुटची तिसरी स्टेप किंवा पद्धत कोणती आहे, तर तिसरी पद्धत कोणती आहे ही, हे तुमच्या ऑप्शन मध्ये दिलेली राहते, थोडी आलटून पालटून दिलेली राहते, पण एक ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, हेच आन्सर असणार आहे. किंवा असं विचारलं जातं सेकंड स्टेप मध्ये
लेफ्ट कडून थर्ड नंबरचा डिजिट किंवा लेटर कोणता आहे असं विचारलं जातं. ठीक आहे, तर बघा मी काय म्हटलं, सेकंड स्टेप मध्ये लेफ्ट कडून 2 नंबरचा. ठीक आहे, लेफ्ट कडून 2 नंबरचा म्हणजे काय, इकडला. बरं, लेफ्ट आणि राईट मध्ये तुम्ही कन्फ्युजन जर असेल तर लक्षात ठेवा, लेफ्ट काय असते, तुम्ही या बोर्डकडे पाहताय, तुमची जी लेफ्ट साइड आहे तीच या बोर्डची पण काय असणार आहे, लेफ्ट साइड, आणि तुमची जी राईट साइड आहे तीच या बोर्डची पण काय असणार आहे, राईट साइड असणार आहे. ठीक आहे, तर मी काय क्वेश्चन काय केला, लेफ्ट साइड कडून सेकंड नंबरचं लेटर कोणतं असेल, क्यू. बरं, मी असं विचारलं तर विच ऑफ द लास्ट स्टेप ऑफ दिस इनपुट, या इनपुटची शेवटची स्टेप किंवा पद्धत कितवी असेल, तर किती पद्धतीत हे येतं, स्टेप मध्ये येतं, 4थ्या स्टेप मध्ये. ठीक आहे, असे आलटून पालटून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आता पाहू नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला एक एक डाऊट आहे क्लिअर होईल. एक 10-12 घेईल क्वेश्चन, एक 3-4 पार्ट होतील, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व व्यवस्थित आयडिया येईल. या क्वेश्चन मध्ये बघा, इनपुट दिलेला आहे तुम्हाला, काय दिलेलं आहे, लॉक कम डॉग सी. ठीक आहे, बघा काय अरेंजमेंट केलेली आहे यांनी. पहिले अल्फाबेटिकल ऑर्डरच याच्यामध्येही लॉजिक आहे. सुरुवातीला ए घेतलं, नंतर ठीक आहे, नंतर काय येणार याच्यामध्ये, नंतर ए बी सी चं आलं. ठीक आहे, सी च्या नंतर काय आलं, डी आलं, नंतर काय आलं, डी, डी च्या नंतर काय येईल, सिरीज न लावलं तर एल येईल, नंतर काय येईल, एस येईल, नंतर काय येईल, टी येईल. तुम्हाला हे तर कळालं की या सर्वांची अरेंजमेंट काय केली आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरने केलेली आहे. तर आता तुम्हाला इथंही काय करावं लागेल, हे सर्व वर्ड जे आहेत ते काय करावे लागेल, अल्फाबेटिकली ऑर्डरने लावावे लागतील. ठीक आहे, तर बघा इथं स्टेप फर्स्ट काय, स्टेप फर्स्ट सॉरी अगोदर इथं स्टेप लिहिते वेळी ई च्या ठिकाणी ए झालं, तेवढं समजून घ्या, होतं गडबडीत. तर सॉरी, स्टेप नंबर 1 घेणार नाही आपण, अगोदर काय करणार आहे, आउटपुट काढून घेणार आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सोपा जाईल. बघा याचा आउटपुट काय येईल, तुम्हाला त्याच्यावरून तर कळालेलं आहे की हे सर्व असेंडिंग ऑर्डरनी अरेंज केलेले आहे, तर यालाही असेंडिंग ऑर्डरनी अरेंज करावं लागेल. तर असेंडिंग ऑर्डरनी हे सर्व वर्ड जर अरेंज करायचं असेल तर सुरुवातीला काय येईल, ऍपल, ऍपल. ठीक आहे, नंतर काय येईल, डॉल, नंतर काय येईल, आय, ए बी सी डी ई एफ, नंतर काय गर्ल येईल, नंतर काय येईल, पेन येईल, नंतर काय एस. ठीक आहे, कळतंय, मी फक्त वर्ड काय केले, असेंडिंग ऑर्डरनी लिहून घेतलेले. ठीक आहे, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 वर्ड आले. ठीक आहे, आता याचा तुम्हाला फर्स्ट स्टेप काय येईल, फर्स्ट स्टेप बघा, ऍपलला ऍपल मी लिहून घेणार, मला हे जसं तसं हे काढायचंय, ऍपल. ऍपलला वगळता यातला ऍपल सोडून बाकी इनपुट जशाच तसं इथं काय करायचं, तुम्हाला ड्रॉ करायचंय, आय, पेन, गर्ल, डॉल. ऍपल घेईल का मी आता, नाही, काय एस. ठीक आहे, बघा ऍपलच्या नंतर काय पाहिजे, डॉल. आता तुम्ही इथं टाइम वाचू शकता, कसा, हे ऍपल पूर्ण, आय पूर्ण, हे सेंटेन्स लिहायला फार वेळ लागतो ना, तर डायरेक्ट घ्या तुम्ही, ए ई पी जी. जर जास्त एकसारखे सेम जर ई 2 असतील, काही समोर मॉडरेट क्वेश्चन मध्ये येतील तेव्हा पाहू आपण. ठीक आहे, आता सध्या बेसिक लेवललाच पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. ठीक आहे, ऍपल, नंतर मला काय पाहिजे, डॉल पाहिजे, डॉल. आता बघा याचं काय, नंतर काय येईल, हे पाहिजे मी घेतलं. आता जशाच तसं इथला हे डॉल काढून आपण काय करणार, जशाच तसं इनपुट हे लिहून घेणार. काय असणार आहे, आय, पेन, गर्ल. गर्लच्या नंतर डॉल लिहिल का, नाही, एस. ओके, इथपर्यंत ओके आहे. थर्ड, ऍपलला ऍपल, आता मला काय घ्यायचंय, आय घ्यावं लागेल. ठीक आहे, ऍपल. हा, आता नेक्स्ट एक स्टेप समोर जातोय आपण. आय तर इथं अरेंज आहे, मला आय पाहिजे होते, त्यानंतर आय ला आय अरेंज आहे. ठीक आहे, मग मी काय करणार, नेक्स्ट स्टेप करणार का नाही,
थर्ड स्टेपला लिहिणार का? नाही लिहिणार. आयला आय अरेंज आहे, नंतर मला काय पाहिजे? गर्ल. मग मी तर डायरेक्ट गर्ल घेणार, गर्ल. मग गर्लला सोडा, पेन येईल इथं मग, आणि इथं काय आहे? एस. ओके. आता बघा नंतर काय पाहिजे मला? गर्लच्या नंतर पेन. हे आलं का तुमचं आउटपुट, म्हणजे तुमचे सर्व आन्सर हे क्लिअर झाले. ठीक आहे. ऍपल, डॉल, आय, गर्ल, पेन, एस. म्हणजे हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती स्टेप लागतील? फक्त हेच तुमचं या आउटपुटच्या इनपुटच्या किती स्टेप होतील? फक्त 3 स्टेप होतील. ठीक आहे, कळतंय? फक्त 3 स्टेप होतील. मग तुम्हाला याच्यावर क्रॉस क्वेश्चन विचारला जाईल की हे इनपुट पूर्ण करण्यासाठी किती स्टेप लागतील? तर किती स्टेप लागतील? 3. जर असं विचारलं की दुसरी स्टेप कोणती असणार आहे, तर हे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेलं राहतं, याला टिक करायचं. ठीक आहे, कळतंय? आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन डाऊट पाहू. तर याची तुम्ही वेळोवेळी खूप सारी प्रॅक्टिस करा, तरच एक क्लिअर होईल. इनपुट आउटपुट हे तेव्हा स्पीड येईल जेव्हा तुम्ही लॉट ऑफ क्वेश्चन हे प्रॅक्टिस करा, रेग्युलरली प्रॅक्टिस करा. मी रेग्युलरली याच्यावर 1-2 दिवसाच्या नंतर कम्प्लिटली इनपुट आउटपुटची आपण प्रॅक्टिस ही घेतच राहू. आणखीन काही वेगवेगळे लॉजिक आहेत, हे फक्त बेसिक पार्ट होता. बाकीच्या याच्यामध्ये मॉडरेट कडे जाऊ. ओके, थँक्यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.